टोमॅटो आणि बेसनची ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे. अगदी झटपट होणारी आहे, पाहुण्यांसाठी खास आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. यासाठी मी इथे एक टोमॅटो छान असा स्वच्छ धुवून कट करून घेतला आहे. त्याच्या बिया मात्र काढून घ्या. त्यानंतरनं यामध्ये एक मिरची घालायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचे. इथे मी छोटी वाटी बेसनपीठ घातलेलं आहे. त्यानंतरनं चवीनुसार मीठ घाला. अगदी थोडासा ओवा हातावरती क्रश करून घाला. सोबतच अगदी थोडे पांढरे तीळ घालायचे आणि जिरं घालायचं. आता पाणी न घालता हे छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. तर पहा, इथे आपलं हे छान बारीक वाटून झालेलं आहे. त्यानंतरनं एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया, कारण आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पुढची कृती करून घ्यायची आहे. तर मी इथे हे मिश्रण या वाटीमध्ये काढून घेतलं. आता इथे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तो आपण असा कट करून घेतला, म्हणजे मग छान असा बारीक वाटला जाईल. सोबतच काही लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि खोबरंसुद्धा आपल्याला छान पातळ उभं कट करून घ्यायचे. त्यानंतरनं मी 2 मीडियम आकाराचे इथे कांदे घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला असे उभे कट करून घ्यायचे आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर आणि गरजेनुसार पाणी घालून वाटण करून घ्या. तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील ते छान असे गरम तेलामध्ये घालून घ्यायचे. त्यानंतरनं यामध्ये बेडगी मिरची पावडर, कोणत्याही प्रकारचा जो गरम मसाला असेल तुमच्याकडे तो, धना पावडर, सोबत थोडीशी हळद आणि तुम्हाला आवडेल तितपत लाल तिखट घालायचे. खडे मसाले घालतो आहे त्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण थोडं बेतात ठेवा. भाजी खूप झणका मारू शकते. खडे मसाले असेल तर लाल तिखट कमीच प्रमाणात घाला. आता आपण यामध्ये वाटण घालून घ्यायचे आणि हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. लक्षात घ्या, आपण कच्चं वाटण काढलं होतं, त्यामुळे कमीत कमी 4-5 मिनटं तरी हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचे. आता आपण यामध्ये कोमट पाणी घालून घेऊया. गरजेनुसार पाणी आत्ताच ॲड करून घ्या. भाजी थोडीशी पातळ धरा, कारण ती नंतर घट्ट होणार आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं. भाजीला छान उकळी आली की मग आपण टोमॅटो आणि बेसन पिठाचं जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ना, त्याची अशी छोटी छोटी भजी सोडून घ्यायची. पहा, गॅस इथे मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवलेला आहे मी आणि ही भजी सोडून घेतली. आता मस्त ही भजी शिजेपर्यंत ग्रेव्ही होऊन द्यायची. आपली चमचमीत भाजी तयार झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बाय.